नमस्कार, आरती स्पेशल चॅनलमध्ये आज आपणा सर्वांचे स्वागत आहे। दिवाळी जवळ आलेली आहे। माझ्या फ्रेंड्स आहेत, माझ्या मैत्रिणी आहेत, सगळ्यांची घाई चालली आहे। दिवाळीची तयारी, पूजेची तयारी आणि त्याचबरोबर स्वतःसाठी काही गोष्टी लागतात, त्या गोष्टी खरेदी करायची। तर आपण आलेलो आहोत रविवार पेठ येथे आणि मुंदडा फेटीवाले आहेत, अगदी त्यांच्या समोरच हे दुकान आहे। आणि जो डिटेल पत्ता आहे तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण आहे आणि आता व्हिडिओ चालू असताना स्क्रीनवर सुद्धा येत आहे। तर आज आपण स्वामिनी सेल्स या दुकानाला भेट दिलेली आहे। या दुकानामध्ये आपल्याला सर्व प्रकारच्या पूजेचे साहित्य मिळणार आहे। होमासाठी लागणारे साहित्य, वास्तुक शांतीसाठी लागणारे साहित्य, त्याच प्रकारे आता करवा चौथ आहे, लक्ष्मी पूजन आहे, दिवाळीचे 5 दिवस अगदी रमा एकादशीपासून ते भाऊबीजेपर्यंत सर्व जे साहित्य लागतं त्याची बायकांना अशी खूप शोधाशोध करावी लागती। तर त्याचं असं किट बनवलंय, ते सर्व आपण बघणार आहोत। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर आपल्याला 33 वस्तू मिळणार आहे। हळद, कुंकू, गुलाल, त्याच प्रकारे सफेद अंबीर, अष्टगंध, मध, अत्तर, जानवे, रांगोळी, खडीसाखर, अगरबत्ती, समईची वात, फुलवात, लाल कापड, कापूर, गोमूत्र, गुलाब पाणी, परत 5 सुपारी लागणार आहे, खारीक 5 लागणार आहे, 5 बदाम लागणार आहे, हळकुंड 5, खोबरे 5, बत्ताशे, त्याच प्रकारे माचीस, अगदी बघा किरकोळ गोष्ट म्हणजे माचीस सुद्धा त्यांनी आपल्याला यामध्ये प्रोवाइड केलेली आहे। हे जर तुम्ही किट घेतलं तर हे तुम्हाला एकदम सुटसुटीत जाणार आहे। दिवाळीचे 5 दिवस आपण वेगवेगळ्या पूजा मांडतो आणि त्याला साधारण हेच साहित्य लागतं आणि आपल्याला प्रत्येक गोष्टीला शोधाशोध करावी लागणार नाही। सगळ्यात महत्त्वाची म्हणजे लक्ष्मीपूजनची तयारी असते, त्या दिवशीची पुस्तिका लागते, ती सुद्धा आपल्याला यामध्ये अवेलेबल आहे। काही माझ्या मैत्रिणी आहेत त्या करवा चौथ करत असतील तर त्याचीही पुस्तिका यामध्ये आहे। कुबेर पूजन आहे तर पुढे मी पुस्तिका पण तुम्हाला दाखवली आहे, नक्कीच हा बॉक्स तुम्ही घ्या। यातील मी पुस्तिका दाखवते बघा। आता काही आपल्या महिला मैत्रिणी असतात, त्यांची करवा चौथ असेल किंवा आपलं लक्ष्मी पूजा आणि कुबेर पूजा आपण घालतो लक्ष्मी पूजेच्या दिवशी, तर सर्व माहिती या पुस्तिकेमध्ये आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही म्हणताल एवढा सगळा आपल्याला बॉक्स दिलेला आहे तर हा नक्कीच खूप महाग असेल। फक्त 300 रुपयामध्ये आपल्याला हा बॉक्स मिळणार आहे। या दिवाळी आली की उटणं आलं आणि प्रवीण उटणं हे प्रत्येकाच्या घरी घेतलंच जातं। हे उटणं आहे 50 ग्रॅम 30 रुपयाला, तर आपल्याला MRP पेक्षा कमी रेट 25 रुपयाला हे उटणं मिळणार आहे। या उटण्यामध्ये तुम्हाला वन टाईम यूजवाला उटणं सुद्धा अवेलेबल आहे। अगदी 7 रुपयापासून आपल्या इथं उटणं अवेलेबल आहे। बघा सुगंधी तूपवाती, तर तुपाच्या वाती करणं खूप अवघड जातं, पटकन आपल्याला जेवढं सोयीस्कर असेल तेवढं बरं वाटतं। तर यामध्ये आहेत 30 वाती 100 रुपये आणि आपल्याला बसणार आहे फक्त आणि फक्त 60 रुपयाला। ग्रह संविधा याला समिधा म्हटलं जातं। तर यामध्ये आपल्याला ज्या 9 वस्तू लागतात बघा, त्या 9 वस्तू त्यांनी प्रत्येक गोष्ट बघा अशी लिहून ठेवलेली आहे। शनीसाठी असं लिहिले, उंबर शुक्रासाठी बघा इथं बारीक अक्षरात तुम्हाला दिसून येईल। तर होम करताना आपल्याला ह्या गोष्टी लागणार आहेत आणि यावर बघा मागच्या बाजूला असं त्यांनी सर्व माहिती दिलेली आहे। लग्नविधी, वास्तुक शांती, नवग्रह शांती, सर्व प्रकारच्या होम विधीसाठी ही उपयुक्त अशी ही गोष्ट आहे आणि याची विक्री मूल्य आहे 251 रुपये आणि ही आपल्याला फक्त 150 रुपयाला बसणार आहे। बघा रांगोळीचं पाकिट आहे बघा, यामध्ये आपल्याला साधारण 12 रंग आहेत आणि ही 3 किलो आपल्याला रांगोळी भेटते आणि 100 रुपयाला ना दादा, फक्त 100 रुपयाला आहे। किरकोळ खरेदी करू इच्छिता, तुम्हाला जर तो तसा बॉक्स घ्यायचा नसेल तर तुम्हाला इथे छोट्या सुद्धा केरसुनी मी म्हणेल आता लक्ष्मीला, तर त्या सुद्धा अवेलेबल आहेत। यानंतर बघा वस्त्र बनवून ठेवलेले आहेत। वस्त्र कितीला बसणार दादा? 20 रुपयाला वस्त्र आहे आणि परत वाती सुद्धा ठेवलेल्या आहेत आपल्याला इथं। तुपाच्या वाती सुद्धा आपल्याला इथं अवेलेबल आहेत, मोठं पाकिट सुद्धा आहे। दिवाळीला सजवायला लागतात टी लाईट कॅन्डल, तर मी तुम्हाला एक पाकिट दाखवते म्हणजे तुम्हाला अंदाज येईल। या आहेत 50 कॅन्डल। 50 कॅन्डल कितीला दादा? 120 रुपयाला बघा। सुगंधी कॅन्डल सुद्धा आहे, 30 रुपयाला 10 पीस मिळणार आहे। यामध्ये आपल्याकडे बघा 4 ते 5 फ्लेवर अवेलेबल आहेत, तुम्हाला हवे ते तुम्ही फ्लेवर घेऊ शकता। सुगंधी कॅन्डल्स म्हणजे ह्या आपण जेव्हा पेटवतो तेव्हा असा छान सुगंध येतो, म्हणून याला सुगंधी कॅन्डल असं म्हटलं जातं। आपल्या दुकानामध्ये बघा अशा प्रकारचे वेगवेगळे कपधूप आहेत, यामध्ये तुम्हाला व्हरायटी भरपूर बघायला मिळणार आहे। याच्यावर किंमत 105 असली तरी हे विक्री रेट आहे 70 रुपये। यामध्ये 12 कप अवेलेबल आहेत।
खूप जणांना कपधूप माहीत नाही आहे. हा कपधूप आहे, हा 60 रुपयेवाला आहे बघा. तर एक ओपन करून दाखवला. अशा प्रकारचा कपधूप असतो. हा डायरेक्ट उदबत्तीसारखा जाळायचा आहे आणि तो तसाच पेटत जातो. यानंतर पूजेमध्ये लागतं गंगाजल, गोमूत्र आणि गुलाबजल. हे सुद्धा इथं अवेलेबल आहे. 100 ml आहे. MRP आहे 80 रुपये, पण आपल्याला हे 60 रुपयाला बसणार आहे. याला म्हणतात गंगाजल. गुलाबजल 1 लिटर 50 रुपयाला बसणार आहे. यावर 80 रुपये किंमत आहे, पण हे आपल्याला 50 रुपयाला मिळणार आहे. गोमूत्र बघा, अर्धा लिटरची बाटली आहे, ती आपल्याला 60 रुपयाला बसणार आहे. MRP आपली 80 आहे. तर तुम्ही दुकानामध्ये आला ना तर तुमचं काहीही राहणार नाही. तुम्ही दादांना जरी सांगितलं तुम्ही कुठली पूजा घालताय तर दादा त्या पद्धतीने तुम्हाला व्यवस्थित सामानही काढून देतील. आणि विधीला जे लागतं ते सर्व साहित्य आपल्याला इथं अवेलेबल आहे. हे बघा, हे उठणे आहे, आपले प्रवीणचे उठणे आहे. मोठं पाकिट आहे, 288 रुपयाला बसणार आहे. आपल्याला MRP त्यांनी दिले 360 रुपये. 24 पाकिटं 20-20 ग्रॅमचे आहेत. विक्रीसाठी हवा असेल तर तुम्हाला मार्जिन तसंही भरपूर आहे. आणि घरगुती आपल्याला वापरासाठी हवं असेल तर तुम्ही असं जर छोटं पाकिट एक फोडलं तर नक्कीच सुगंध छान राहणार आहे. त्यामुळे मी तुम्हाला हे अखंड पाकिट दाखवलं आहे, म्हणजे तुम्ही घरगुती वापरासाठी सुद्धा हे पाकिट घेऊन जाऊ शकता. ही आहे रक्तचंदनाची पावडर. ॲक्च्युली कुठल्या पूजेला वापरली जाते मला माहीत नाही, परंतु ती सुद्धा इथं अवेलेबल आहे. तुम्ही खूप शोधाशोध करायची गरज पडणार नाही आहे. ज्यांना कोणाला लागते त्यांनी इथं दुकानावर नक्कीच भेट देऊन या अशा प्रकारचं साहित्य तुम्ही इथं मागू शकता. अवेलेबल आहे. ही एवढी कितीला बसते डब्यातली? 50 ग्रॅम आहे, 30 रुपयाला. 50 ग्रॅम 30 रुपयाला बसते बघा. ही पूजेसाठी वापरली जाते. इथं बघा आपल्याला संविधा गड्डी लागते, तर ही होमासाठी लागते. ही इथं 10 रुपयाला अवेलेबल आहे. यानंतर आपली नजरेची भावली सुद्धा आपल्याला इथं अवेलेबल आहे. याला म्हणतात दर्भ गड्डी. बरोबर म्हटले ना, दर्भ गड्डी. ही कितीला बसते दादा? 10 रुपयाला. ही फक्त 10 रुपयाला आहे बघा. आणि हे सगळं होमासाठी लागणाऱ्या गोष्टी आहेत. तर हे कमळगट्टा म्हणतात किंवा तुम्हाला कमळाचं बी म्हणू शकतो आपण. तर श्रीयंत्राच्या शेजारी हे ठेवलं जातं, कमळगट्ट्याचं बी. तर साधारण हे असं असतं. हे यापासून कमळ तयार होतं. कमळाचं बी आहे हे. हे कितीला बसणार दादा? हे 360 रुपये किलो. 360 रुपये किलो आहे. किरकोळ हवा असेल तरी देता ना तुम्ही? तुम्हाला किरकोळ हवा असेल तरी ते मिळणार आहे. क्वांटिटीवर वजन घेऊन ते तुम्हाला देतील. याच प्रकारे इथं अशा प्रकारचे स्टिक धूप किंवा कोणाकृती धूप आहे. त्यांना स्टँड वगैरे दिलेला आहे. 100 ग्रॅम आपल्याला 100 रुपये MRP असली तरी 70 रुपयाला हा डबा बसणार आहे. हळदीचे हळदी कुंकू आहे बघा, हळद आणि कुंकू आहे. तर 50 ग्रॅमचं त्यांनी असं पाकिट केलेलं आहे. 30 रुपये MRP असली तरी ते आपल्याला 15 रुपयाला देणार आहेत. दिवाळीच्या पूजेनंतर आपण काही गिफ्ट देतो, तर खूप जण ड्रायफ्रूट्स गिफ्ट देतात. तर अशा प्रकारचे बॉक्स त्यांना इथं अवेलेबल आहेत. साधारण 50 रुपयापासून आपल्या इकडे वेगवेगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट्स बॉक्स अवेलेबल आहेत. पूजेमध्ये लागणारे अशा प्रकारचे छोटे चौरंग आहेत, ज्यावर तुम्ही यंत्र ठेवू शकता. पट्ट्या आहेत बघा दिवाळीसाठी लागणाऱ्या. तिळाचं तेल 1 लिटर 150 रुपयाला इथं अवेलेबल आहे. यानंतर हा दिवाळीला नवीन आयटम आला आहे अत्तर स्नान म्हणून. तर यामध्ये वेगवेगळे अत्तर आहेत. साधारण 7-8 प्रकार आहेत. यामध्ये 5 थेंब आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये घालायचं आहे आणि सुंदर असा सुगंध येणार आहे पाण्याला. तर आपल्याला जसं आपण उटणं लावतो तर पाण्यामध्ये हे 5 थेंब टाकून आंघोळीला गेल्यावर एकदम फ्रेश फील होणार आहे. तर नक्कीच हा आयटम तुम्ही घ्या. यानंतर लागणारा भीमसेन कापूर. पूजा याशिवाय अपूर्ण आहे. 160 ग्रॅम 100 रुपयाला बसणार आहे. आणि यासोबत जी कापूरदाणी लागते तर कापूरदाणी सुद्धा सुंदर आहे आणि पॅटर्न एकदम वेगळा आहे. 120 रुपयाला आपल्याला नॉनस्टिकची कापूरदाणी मिळणार आहे. वसुबारसच्या दिवशी आपल्याला पूजेला गाय आणि वासरू लागतं. मेटलचे गाय वासरू 60 रुपयाला आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या उदबत्त्यांचे प्रकार आणि व्हरायटीज भरपूर आपल्याला या दुकानात बघायला मिळतात. आणि MRPपेक्षा खूप कमी रेटमध्ये आपल्याला इथं उदबत्त्या उपलब्ध आहेत किंवा प्रत्येक साहित्य MRPपेक्षा कमी रेटमध्येच आपल्याला इथं दिलं जाणार आहे. म्हणजेच आपल्याला किरकोळ खरेदी होलसेल रेटमध्ये मिळणार आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला यूजफुल वाटला असेल, माझी माहिती चांगली वाटली असेल व्हिडिओमधील, तर व्हिडिओच्या खाली जे लाईक बटन आहे ते दाबायला विसरू नका. तुमच्या नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. आपलं हे जे स्वामिनी सेल्स हे दुकान आहे हे अगदी मुंदडा फेटेवाल्यांच्या समोर रविवार पेठ पुणे येथे आहे. पूर्ण पत्ता मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तर परत भेटू नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत माझा नमस्कार.